नमस्कार. आज आपण शेंगा चिक्की पाहणार आहोत. 1 वाटी साखर घ्यायचं आहे, गॅस चालू करायचा आहे. त्यामध्ये थोडं तूप टाकून पूर्ण पाणी हे कोरडं करून घ्यायचं आहे. नंतर त्यामध्ये साखर टाकायची आहे आणि थोडंसं तूप टाकायचं आहे. तूप हे थोडं टाकायचं आहे. नंतर ते त्याला पाणी सुटून थोडं मंद आचेवर हे हलवत राहायचं आहे. खाली करपणार नाही याची काळजी घ्यायची आहे. एकदम मंद आचेवर फिरवत राहायचं आहे. एकदम फिरवल्यानंतर थोडं पाणी सुटत त्याचा पाक तयार होतो. सारखंच हलवत राहायचं आहे. थोडं पण थांबायचं नाही. थांबल्यावर पूर्ण खाली चिटकून पूर्णपणे काळं होऊन जाईल आणि थोडं पण पाक होणार नाही. काळं झाल्यानंतर चिक्की पण बनणार नाही. हलवत राहायचं आहे सारखं, पण मंद आचेवर गॅस राहील याची काळजी घ्या. पूर्ण हलवल्यानंतर पाणी सुटत जाईल आणि त्याचं पाणी सुटून पाहू शकताय तुम्ही थोडं पाणी सुटत चाललं आहे. ते पूर्ण गाठी होते. ते पूर्ण गाठ्या पण वितळून जातात थोड्या वेळानं. पूर्ण त्याला कलर हे गुळासारखं म्हणजे चॉकलेटी कलर येतो. ते चॉकलेटी कलर आल्यानंतर पूर्णपणे विरघळल्यानंतर लगेच त्यामध्ये कूट टाकायचं आहे. थोडंही न थांबता पूर्णपणे विरघळल्यावर कूट टाकायचं आहे. त्याच्यामध्ये 2 वाट्या कूट बसलं जातं. 2 वाट्या कूट टाकून पूर्णपणे हलवून घ्यायचं आहे. थोडं जरी तुम्ही चॉकलेटीचा कलर पुढं जाऊ दिला तर करपल्यासारखी चिक्की लागेल. त्यामुळे लागू द्यायची नाही. पूर्णपणे ते गोळा एका ठिकाणी आतमध्ये गोळा होईल याची काळजी घ्यायची आहे. पूर्ण गोळा हे कढईच्या मध्यभागी आणून बघायचं आहे. त्यामुळे आपल्याला कळून जाईल की चिक्की ही तयार होणार आहे. मग खाली किचन कट्ट्याला नीट पुसून किंवा पोळपाटावर थोडं तूप लावून त्याच्यावर बेलण्याला पण तूप लावून लाटून घ्यायचं आहे आणि त्याची चिक्की पाडायची. गरम असताना त्याला काप द्यायचे. थोड्या वेळानं ते घट्ट होऊन मग त्याची चिक्की पडेल. कसं वाटला व्हिडिओ नक्की सांगा. आणि चिक्की हे मकर संक्रांतीला असंच तिळाचे पण बनवता येतात. तर तिळाचे चिक्की पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. पुढे तुम्हाला सगळ्या प्रकारच्या चिक्क्या बघायला मिळतील. धन्यवाद. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.